जगप्रसिद्ध वैज्ञानिक आणि पर्यावरण रक्षक सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडवून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी जिजाऊ ब्रिगेड धुळे जिल्हा व तारा राणी महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने निदर्शने करून निवेदन देण्यात आले। सदर या निवेदनात म्हटले आहे की मागील 18 दिवसांपासून वैज्ञानिक, शिक्षण तज्ञ, पर्यावरण रक्षक सोनम वांगचुक आणि अनेक विद्यार्थी दिल्ली येथे जंतर मंतरवर आमरण उपोषणास बसलेले आहेत। नीट, टीईटी आणि इतर परीक्षांच्या सतत पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले असून ते निराश झालेले आहेत। त्यांची मानसिकता खचलेली असून परंतु सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची कोणतीही काळजी दिसत नाही। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गांभीर्याने या प्रश्नाकडे दखल घेऊन आपला राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली। यावेळी जिजाऊ ब्रिगेड धुळे जिल्हाध्यक्षा शिवमती वसुमती पाटील, शिवमती नूतन पाटील, डॉक्टर सुलभाताई कुवार, शिवमती सीमा बोके, नूतन पाटील, अर्चना खैरनार, सीमा वाघ, उज्ज्वला पाटील, मनीषा पवार, अलका बोरसे, अर्चना साळुंके, उज्ज्वला पाटील, उषा नांद्रे आदी सर्वच महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। जिजाऊ ब्रिगेड धुळे जिल्हा आणि तारा राणी महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे निवेदन देत आहोत की दिल्लीला जे सोनम वांगचुक यांचं जे उपोषण चालू आहे की शिक्षणाच्या बाबतीत जे काही नीट आणि टीईटी परीक्षेच्या बाबतीत जे पेपर फुटी झाली आणि जे काही 22 लाख विद्यार्थ्यांना किती मनस्ताप झाला आणि 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्या संदर्भात त्यांनी एवढे मोठे जागतिक वैज्ञानिक उपोषणाला बसले पण ती दखल घेतली जात नाही, सरकार त्यांची दखल घेत नाही आणि त्यांना काल उचलून। जय जिजाऊ, मी डॉक्टर सुलभा पवार, जिजाऊ ब्रिगेडची ज्येष्ठ मार्गदर्शिका आणि तारा राणी महिला ज्येष्ठ नागरिक संघाची अध्यक्ष। आम्ही आज दिल्लीला जंतर मंतरवर जे सोनम वांगचुक यांचे जे उपोषण चालू आहे, जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक आणि पर्यावरण तज्ञ असे जे विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायासाठी उपोषणाला बसलेले दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर। तर नीट परीक्षा याची पेपर फुटी आणि टीईटी परीक्षेची जी प्रश्नपत्रिका फुटली आहे या संदर्भात विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोनम वांगचुक हे गेल्या 18 दिवसापासून उपोषणाला बसलेले दिल्ली येथील जंतर मंतरवर, पण त्यांची शासनाने अजिबात दखल घेतलेली नाही आणि त्यांना काल उचलून नेण्यात आलेलं आहे। आणि जे काही विद्यार्थी म्हणजे 22 लाख विद्यार्थ्यांचं मनोबल खचलेलं आहे याच्यामुळे 20 मुलांनी आत्महत्या केलेली आहे। तर आम्ही जिजाऊ ब्रिगेड आणि तारा राणी महिला ज्येष्ठ नागरिक संघ या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देत आहोत आणि जे काही विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये मिळावे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा। आपले पंतप्रधान दौरे करतायत प्रदेश पण अजिबात दखल घेतली जात नाही, म्हणजे लोकशाहीचं पायमल्ली होते। लोकशाही आणि समाजव्यवस्थेसाठी जे वांगचुक साहेब लढत आहेत त्यांनी अजिबात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। विद्यार्थी देखील आंदोलनाला बसलेले आहेत पण इतक्या दिवसापासून दखल घेतलेली नाही। विद्यार्थ्यांच्या तब्येती खालावलेल्या आहेत, त्यांचं मनोबल खचलेलं आहे। तसंच सोनम वांगचुक यांची देखील तब्येत खूप खालावलेली आहे। तरी शासनाने पटकन त्यांची दखल घ्यावी, त्यांना भेटावे, त्यांच्या मागण्या काय ते समजून घ्यावं अशी आमची मागणी आहे। आणि लोकशाही नाही पण दडपशाही सुरू आहे असं आम्हाला जिजाऊ ब्रिगेडला वाटतं आता। आणि याचा आम्ही जिजाऊ ब्रिगेड आणि तारा राणी महिला संघ पूर्ण निषेध करतो आणि धिक्कार आहे या सरकारचा की काही ते दखलच घेत नाही।